विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑसिलेशन ह्या चॅप्टर मधला पुढील भाग डॅम्प्ड ऑसिलेशन की ऑसिलेशनचे दोन प्रकार पडतात. याच्यानंतरचे जे आपण लास्ट लेक्चर होणार आहे त्याच्यामध्ये आपण ते प्रकार पाहणार आहोत. पैकी त्यातला एक प्रकार आहे डॅम्प्ड ऑसिलेशन आणि दुसरा आहे अनडॅम्प्ड ऑसिलेशन किंवा ह्याला फ्री ऑसिलेशन आणि दुसरा प्रकार फोर्स्ड ऑसिलेशन सुद्धा म्हटलं जातं. पण त्यापैकी एक प्रकार आपण बघूया, डॅम्प्ड ऑसिलेशन किंवा त्याला फ्री ऑसिलेशन सुद्धा म्हटलं जातं. पण कुणाला म्हणायचं डॅम्प्ड ऑसिलेशन? तर आपण खाल्ल्या वर्गामध्ये एम्प्लिट्यूडची व्याख्या पाहिली. एम्प्लिट्यूड म्हणजे द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. म्हणजे मीन पोझिशन पासून, समजा आपण एक उदाहरण घेतलं सिंपल पेंडुलमचा, हा सुद्धा डॅम्प्ड ऑसिलेशनचं उदाहरण आहे. ही मीन पोझिशन आहे आणि हा पेंडुलम ज्यावेळेस ऑसिलेशन घ्यायला सुरुवात होईल टू आणि फ्रो, तो समजा ह्या बाजूला एवढ्या अंतरापर्यंत आणि ह्या बाजूला एवढ्या, ही झाली त्याची एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही झाली मेन पोझिशन. आणि मेन पोझिशन पासून तो एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत जातो. म्हणजे जिथे डिस्प्लेसमेंट होती, जास्तीत जास्त डिस्प्लेसमेंट, ह्याला एम्प्लिट्यूड असं म्हटलं जातं. हे जे अंतर आहे मेन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन, ह्याला एम्प्लिट्यूड असं म्हटलं जातं. म्हणून आपण म्हणतो व्याख्या त्याची की मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम इट्स मेन पोझिशन, त्याला एम्प्लिट्यूड असं म्हटलं जातं. आणि हे एम्प्लिट्यूड, the amplitude of the oscillation of the given oscillator is reduces or decreases by application of external force is called damped oscillation or free oscillation. म्हणजे ज्यावेळेस आपण एकदा ऑसिलेशन दिले आणि नंतर जसं जर टाइम वाढत जाईल तसं त्याचं ॲम्प्लिट्यूड कमी कमी होत जातं ड्यू टू एक्सटर्नल फोर्स. मग ज्यावेळेस आपण या ठिकाणी एक्सटर्नल फोर्स कुठला असणार आहे, तर हवेमधला असणारा एअर रेजिस्टन्स, तो त्या ठिकाणी फोर्स म्हणून काम करेल. अशा प्रकारे हळूहळू त्याचं ॲम्प्लिट्यूड डिक्रीज होईल. म्हणजे द पिरियडिकली किंवा पिरियडिक ऑसिलेशन ऑफ gradually decreasing amplitude are called the damped oscillation, and the oscillator is called damped harmonic oscillator, or that oscillations is called damped harmonic oscillation. याचं आणखी एक उदाहरण आपण घेऊया की सपोज दिस इज द फिक्स्ड सपोर्ट, fixed rigid support, and a spring is attached to this support. This is the spring. आपण एक डॅम्प्ड ऑसिलेशनचे उदाहरण घेऊया की रिजिड सपोर्ट आहे, त्याला एक आपण स्प्रिंग अटॅच केली आणि या स्प्रिंगच्या दुसऱ्या टोकाला एक आपण ब्लॉक अटॅच केला आणि त्या ब्लॉकला आपण एक पातळ किंवा फॅन अटॅच केली. आणि जर आपण हे फॅन जे पातळ आहे, जसं फॅनला पातळ असतं तसं या ब्लॉकला अटॅच केलं आणि जर पातळ आपण खाली वळलं आणि सोडून दिलं, तर ह्या ब्लॉक, स्प्रिंग आणि व्हॅन ही सिस्टीम आहे ती ऑसिलेशन देईल आणि त्याचं ऑसिलेशन वर खाली, म्हणजे हा ब्लॉक फॅन मूव्स व्हर्टिकली अप अँड डाऊन. हे सुद्धा ऑसिलेशनचं पार्ट आहे. आणि समजा आपण हे जे फॅन आहे, हे जे पातळ आहे,
हे जर आपण लिक्विडमध्ये ठेवलं, इमर्ज इनटू this fan is dip or emerge into liquid. This is fan and liquid. असे एक आपण सिंपल सिस्टीम विचारात घेतली. डॅम्प्ड ऑसिलेशन. परत आपण पाहूया की डॅम्प्ड ऑसिलेशन म्हणजे काय, की पिरियडिकली जसं जसं पिरियड वाढेल, चेंज होईल, तसं त्याचं ॲम्प्लिट्यूड डिक्रीज होत जातं त्या ऑसिलेशनचं किंवा त्या सिस्टीमचं. त्या प्रकाराला म्हणायचं डॅम्प्ड ऑसिलेशन ऑर फ्री ऑसिलेशन. पण त्यासाठी आपण एक उदाहरण पाहिलं सिंपल पेंडुलमचं, ते सुद्धा डॅम्प्ड ऑसिलेशनचं उदाहरण आहे. आणखी दुसरं एक आपण घेतलं उदाहरण की कन्सिडर रिजिड सपोर्ट आणि स्प्रिंग. द वन एंड ऑफ स्प्रिंग इज अटॅच्ड टू फिक्स रिजिड सपोर्ट अँड अनदर एंड ऑफ दॅट स्प्रिंग इज अटॅच्ड टू ब्लॉक, रिजिड ब्लॉक, अँड अ हँड is attached to this block and this fan emerges or dip into liquid. कुठलं तरी एक लिक्विड आहे, समजा वॉटर असेल, त्याच्यामध्ये हे पात्र आपण पूर्ण बुडवलं, असे सिस्टीम आहे. म्हणजे कन्सिडर अ ब्लॉक, दिस ब्लॉक, कन्सिडर द ब्लॉक of mass. समजा हा ब्लॉक घेतला आपण, त्याचं मास m आहे, and that can oscillate vertically on the spring. हे स्प्रिंग आणि ब्लॉक जर आपण याला फोर्स अप्लाय केला, एकदा ओढलं आणि सोडून दिलं, तर दिस ब्लॉक अँड स्प्रिंग मूव vertically up and down. Also this fan is attached to block, hence this fan is also move vertically up and down into this liquid. Also the van is moved up and down. ज्यावेळेस ब्लॉक आणि स्प्रिंग वर खाली होणार आहे, त्याचबरोबर हा फॅन सुद्धा त्याला जोडलेला आहे, तो सुद्धा वर खाली होणार आहे. परंतु या लिक्विड मध्ये त्यावेळेस काय होईल, द लिक्विड एक्झर्ट द ड्रॅग फोर्स ऑन दिस फॅन. जर आपण सिंपल पेंडुलमचं उदाहरण घेतलं, तर सिंपल पेंडुलमची मुवमेंट, जसे आपण हा पेंडुलम आहे आणि तो असा मागे पुढे होणार आहे आणि हळूहळू याचे ॲम्प्लिट्यूड डिक्रीज होणार आहे. तर कोण ॲम्प्लिट्यूड डिक्रीज करेल, तर हा एअर रेजिस्टन्स, एअर मधला फोर्स. तसं हे जे पातळ आहे ते वर खाली होणार आहे ह्या लिक्विडमध्ये. तर वर खाली होत असताना ह्या लिक्विड मधला जो ड्रॅग फोर्स आहे किंवा त्याला विस्कस फोर्स सुद्धा आपण म्हणतो, विस्कस फोर्स किंवा ड्रॅग फोर्स ह्या व्हॅनवर काय होतं, एक्झर्ट होतो. त्यामुळे काय होतं की द मुवमेंट ऑफ दॅट फॅन इज डिक्रीजेस. म्हणजे जो वेग असणार आहे त्याचा पात्याचा वर खाली होण्याचा, तो वेग किंवा त्याची मुवमेंट ह्या ड्रॅग फोर्स किंवा विस्कस फोर्समुळे कमी होते. मग काय घडतं तिथं की द मेकॅनिकल एनर्जी, of block and spring, the mechanical energy of block and spring decreases, and this energy is converted
converted into thermal energy of van and liquid. जसं मेकॅनिकल एनर्जी असणार आहे या दोघांची ती कमी कमी होत जाईल तसं थर्मल एनर्जी ह्या पात्याची आणि लिक्विडची वाढत जाणार. म्हणजेच द मेकॅनिकल एनर्जी ऑफ ब्लॉक अँड स्प्रिंग इज कन्वर्टेड इनटू थर्मल एनर्जी ऑफ व्हॅन अँड लिक्विड. हेन्स द damping force say FD, the damping force say FD depends upon this force is depends upon surrounding or nature of surrounding of the medium. हा जो डॅम्पिंग फोर्स आहे हा ते व्हेन पुढल्या सराउंडिंग मध्ये ठेवलेला आहे त्याच्यावर अवलंबून. ऑल्सो दिस डॅम्पिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू speed or velocity of van. जे पाता असणार आहे जे वेगाने खालीवर होणार आहे त्याच्या स्पीडशी जसा डॅम्पिंग फोर्स जास्त असेल तर वेलोसिटी सुद्धा जास्त असेल. दॅट इज वी कॅन राईट दिस FD, that is damping force, is directly proportional to V. V means velocity of the fan. Therefore, this can be written as FD is equal to minus B into V, where V is constant, damping constant, where V is damping constant, and this negative sign indicate that the damping force and velocity of fan is opposite in direction. म्हणजे हे damping force आणि ज्या पात्याची व्हेलॉसिटी ही विरुद्ध दिशेला असते. हे निगेटिव्ह साईनवरून आपल्या लक्षात येतं. आणि बी हा काय असणार आहे डॅम्पिंग कॉन्स्टंट असणार आहे. ऑल्सो वी कॅल्क्युलेट द फोर्स ड्यू टू स्प्रिंग, and that force for spring we can say Fs. आणि आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलेले की दिस फोर्स इज इक्वल टू मायनस के इंटू एक्स, where x is displacement, k is force constant, and again this minus sign indicate that this force and displacement opposite in direction. Also, according to Newton's second law, F is equal to ma. आपण पहिले इक्वेशन काय घेतले बघा की डॅम्पिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलोसिटी ऑफ फॅन. त्याच्यावर आपण इक्वेशन काय मिळालं FD is equal to minus B into V, where FD is damping force. त्यानंतर स्प्रिंगच्या बाबतीत आपण घेतलेलं आहे की फोर्स लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये किंवा त्याचं डिफरन्शियल इक्वेशन घेताना आपण पाहिलेलं आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक. त्याच्यामध्ये घेतलं की F इज इक्वल टू मायनस kx, पण हा स्प्रिंग मुळे आहे म्हणून आपण S घेतला आहे तर Fs इज इक्वल टू मायनस kx. आणि अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ F इज इक्वल टू ma ते आपल्याला माहित आहे. हेन्स द टोटल फोर्स आपण काढूया. द टोटल फोर्स will be F is equal to FD plus Fs. That's the total force, and therefore F is equal to
एफ डी ची किंमत मायनस बी बी प्लस एफ एच ची किंमत मायनस के एक्स. जर आपण पुढे सोडवत गेलो आपल्याला काय मिळेल एफ इज इक्वल टू सॉरी एफ ची किंमत आपण ठेवली तर एफ ची किंमत काय आहे एम ए इज इक्वल टू मायनस बी बी प्लस मायनस के एक्स. Therefore एम ए प्लस बी बी प्लस के एक्स इज इक्वल टू 0. आपल्याला इक्वेशन मिळाले एम इंटू ए प्लस बी इंटू व्ही plus k into x is equal to 0, where m means mass of block, a means acceleration, b constant आहे damping constant, v velocity आहे, k force constant आहे आणि x displacement. मग आपण acceleration ची किंमत काढली याच्या अगोदर. acceleration ची किंमत असते dv upon dx. velocity ची किंमत असते dx upon dt. तर acceleration किती येईल मग d upon dt. velocity ची किंमत टाकू आपण काय dx upon dt. मग acceleration किती मिळालं d square x upon म्हणजे काय लिहू शकतो आपण m a ची किंमत d square x upon dt square plus b as it is. velocity ची किंमत dx upon dt plus kx is equal to 0. आपल्याला अशा प्रकारे इक्वेशन m into d square x divided by dt square plus b into dx upon dt plus kx is equal to 0. मग ते सोल्युशन कसं असणार आहे तर आपण सोल्युशन काढलं तर डेरिव्हेटिव्हच्या नुसार ते खूप मोठं येईल. तर त्याच्यासाठी आपल्याला सोल्युशन काढायची गरज नाही. द सोल्युशन आपण डायरेक्ट लिहूया. द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इज x is equal to a e raised to minus bt upon 2m cos omega dash t plus phi. The solution of this equation, that is m d square x upon dt square plus b into dx upon dt plus kx is equal to 0. The equation चं solution काय आहे तर x is equal to a e raised to minus bt upon 2m cos into bracket omega dash t plus phi. Where a e raised to minus bt upon 2m is called amplitude of damped oscillations. हा जी टर्म आहे a into e raised to minus bt upon 2m, this is called the amplitude of damped harmonic motion or oscillation, amplitude of damped oscillation. Also the angular frequency omega dash, the angular frequency omega dash is equal to under root k upon m minus b upon 2m bracket square. Using this equation we calculate angular frequency of this damped oscillation, and the period of damped oscillation is period, that is t is equal to 2 pi upon omega. This is equal to 2 pi upon under root k upon m minus
B upon 2m bracket square. This is the formula period of damped oscillation. And finally, जसं आपण डॅम्प्ड ऑसिलेशनची व्याख्या केलेली पहा की in periodic motion the amplitude is decreases with increasing time. जसं टाइम वाढत असतं तर त्याचे amplitude decrease होतं म्हणजे डिस्प्लेसमेंट चेंज होते. Then we draw the graph of displacement versus time of this damped oscillation. Suppose this is the displacement, say x, and this axis shows the time t. This is positive amplitude, this is the negative amplitude. And it is observed that the nature of graph is if time increases the amplitude काय होतं decrease होतं. जसं जर टाइम वाढत जाईल, समजा आपण ऑसिलेशन द्यायला सुरुवात केले, हे जे पातं आहे आपण फोर्स अप्लाय केला, खाली जर रन सोडून दिलं तर हे पातं ब्लॉक आणि स्प्रिंग हे वर खाली होत राहणार आहे. आणि हे जसं जसं टाइम 1 मिनिट होईल 2 मिनिट होईल तसं ह्याचा वेग कमी होणार आहे आणि ह्याचे डिस्प्लेसमेंट हळूहळू कमी होणार आहे. डिस्प्लेसमेंट कमी झाले की त्याचे अँप्लिट्यूड कमी होणार आहे, कारण की हे जे पातं आहे ते लिक्विडमध्ये आहे. लिक्विड मधला जो व्हिस्कस फोर्स आहे किंवा ड्रॅग फोर्स आहे तो पात्यावर ऍक्ट होणार आहे आणि त्याचा स्पीड पाताचा कमी होणार आहे, पर्यायाने डिस्प्लेसमेंट कमी होणार आहे आणि मग अँप्लिट्यूड सुद्धा कमी होणार आहे. म्हणजे जर टाइम वाढत तसं अँप्लिट्यूड कमी होणार आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट कमी होणार आहे. The nature of graph is the decreasing amplitude. प्रत्येक वेळेस अँप्लिट्यूड काय होणार आहे डिक्रीज होत जाणार. दिस इज द नेचर ऑफ ग्राफ ऑफ damped oscillation. The displacement or amplitude is decreases with increasing time. This is about the damped harmonic oscillation.